तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्तभक्तांनो, दत्तगुरूंचे हे 2 संकेत अनुभवलेत का? त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. सुरुवातीची ओळख. तुम्ही दत्तगुरूंचे भक्त आहात का? तुमच्या मनात त्यांच्याबद्दल खूप श्रद्धा आहे का? जर याचे उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आपण भक्ती करतो, पण आपल्याला कधीकधी वाटते की महाराज आपल्याकडे नक्की बघत असतील का? ते माझ्या हाकेला धावून येतील का? भाविकांनो, दत्त महाराज खूप दयाळू आहेत. आपण भक्त मनापासून त्यांचे नाव घेतले तरी ते आपल्या पाठीशी उभे राहतात. ते आपल्या भक्तांना काही खास खुणा किंवा संकेत देतात, ज्यामुळे आपल्याला समजते की ते सोबतीला आहेत. आज आपण अशाच 2 खास संकेतांबद्दल बोलणार आहोत, जे तुम्हाला नक्कीच आले असतील. भक्तीचा मार्ग. दत्त महाराजांच्या भक्तीमध्ये गुरुला देवापेक्षाही मोठे मानले गेले आहे. दिगंबराचा जप करताना आपल्याला एक वेगळीच शक्ती मिळते. पण या भक्तीच्या वाटेवर चालताना आपली प्रगती होत आहे का, हे नक्की कसे ओळखायचे? महाराज आपल्यावर खुश आहेत हे दाखवणाऱ्या खुणा कोणत्या असू शकतात? या खुणा खूप साध्या असतात, पण त्या समजण्यासाठी आपले मन शांत असावे लागते. महाराज आपल्या मनातील सर्व इच्छा आणि वेदना जाणतात. आजचा हा भाग तुम्हाला तुमच्या मनातील याच प्रश्नांची उत्तरे देणार आहे. आपण त्या पहिल्या खुणेकडे वळण्याआधी महाराजांवरचा तुमचा विश्वास असाच अढळ आणि कायम ठेवा. पहिली खूण, अचानक मिळणारी मदत. आता बोलूया पहिल्या खास संकेताबद्दल. हा संकेत असा आहे जो आपण अनेकदा केवळ योगायोग समजून सोडून देतो. तो संकेत म्हणजे अगदी कठीण वेळी कोणत्याही अनोळखी माणसाकडून अचानक मदत मिळणे. विचार करा, तुम्ही अशा संकटात आहात जिथे तुम्हाला काहीच सुचत नाही. तुम्ही पूर्णपणे हरला आहात आणि रस्ता सापडत नाही. आणि अचानक एखादा माणूस येतो ज्याला तुम्ही कधीच पाहिले नसते आणि तो तुमची अडचण अगदी सहज सोडवतो. तो माणूस कोण होता? ती मदत कुठून आली? हीच ती महाराजांची पहिली खूण आहे. ते तुमच्यासाठी स्वतः कोणाला तरी धाडून देतात. पहिल्या खुणेचा अर्थ. ही अचानक मिळालेली मदत आपल्याला खूप काही सांगून जाते. दत्त महाराज कोणत्याही रूपात येऊ शकतात असे आपण नेहमी ऐकतो. जुन्या कथांमध्ये सुद्धा महाराजांनी भक्तांना वाचवण्यासाठी वेगवेगळी रूपे घेतलेले आपण पाहिले आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या अनोळखी माणसाकडून मदत मिळते तेव्हा समजा की ते साक्षात महाराजच होते किंवा त्यांनी पाठवलेला निरोप होता. ते तुम्हाला सुचवत असतात की बाळा, तू आता अजिबात घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. असा अनुभव तुम्हाला आला असेल तर समजा की तुमची हाक महाराजांपर्यंत पोहोचली आहे आणि ते तुमच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभे आहेत. भक्तांचा अनुभव. तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? नीट आठवून पहा. एखादी पैशाची नड असेल, आजारपण असेल किंवा प्रवासात रस्ता चुकल्याचा प्रसंग असेल, तेव्हा कोणीतरी अचानक येऊन तुम्हाला आधार दिला असेल. तो आधार, ती मदत म्हणजे नुसता योगायोग नसून ती महाराजांचीच लीला असते. अशा अनुभवांमुळे आपला विश्वास अधिक वाढतो. पण आपण अनेकदा विचार करतो की हे कसे झाले? भक्तांनो, भक्तीमध्ये विचार करायचा नसतो. तिथे फक्त भाव महत्त्वाचा असतो. तुमची भक्ती जेवढी साधी आणि खरी असेल तेवढा या खुणा तुम्हाला अधिक स्पष्टपणे जाणवू लागतील. हा अनुभव मनाला खूप मोठी उभारी देऊन जातो. दुसरी खूण, स्वप्नातील दर्शन. आता पाहूया दुसरी आणि अतिशय खास खूण. ही खूण थेट
तुमच्या स्वप्नाशी जोडलेली आहे. ती खूण म्हणजे स्वप्नात सतत औदुंबराचे झाड, पांढरी गाय किंवा एखादा तेजस्वी साधू दिसणे. हे स्वप्न साधे नसते. जर तुम्हाला सारखे औदुंबराचे झाड दिसत असेल किंवा एखादी सुंदर पांढरी गाय तुमच्याजवळ येत असेल किंवा एखादे महाराज तुम्हाला आशीर्वाद देत असतील, तर हा साक्षात दत्तगुरूंचा संकेत आहे. हे स्वप्न तुम्हाला सांगते की महाराजांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर आहे. हे स्वप्न पडल्यावर मनाला खूप शांत वाटते. हीच त्यांची खरी ओळख आहे. असे स्वप्न पडणे हे भाग्याचे लक्षण आहे. खूण न मिळाल्यास काय करावे? आता काही जणांना वाटेल की मला तर यापैकी काहीच दिसले नाही, मग मी भक्त नाही का? भक्तांनो, असे काहीही नाही. महाराजांची माया अफाट आहे. प्रत्येकाला अशा खुणा मिळतीलच असे नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. खूण मिळणे म्हणजे तुम्ही मोठे भक्त आहात असे अजिबात नाही. तुमची भक्ती मनापासून करत राहा. कदाचित तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने महाराज संकेत देत असतील, जे तुम्हाला अजून समजले नसतील, किंवा महाराज तुमची परीक्षा घेत असतील. तुमचा विश्वास कमी होऊ देऊ नका. वेळ आली की तुम्हालाही अनुभव नक्की येईल. महाराजांचे पाय घट्ट पकडून ठेवा. ते कोणालाही कधीच अंतर देत नाहीत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामीराया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.